नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो पहा, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे. खूप चांगली वॅकन्सी आहे. पहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मोहाली जे आहे या ठिकाणी ही वॅकन्सी आलेली आहे. मोहाली IISR ज्याला म्हटलं जातं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन अँड रिसर्च जे आहे या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत हे जे आहे इन्स्टिट्यूट चालतं, जे की पब्लिश झालेले आहे 3/5/2026. आज तारीख आहे 5/5/2026. 2 दिवसापूर्वी हे जे आहे हे पब्लिश झालेलं आहे. पहा, या ठिकाणी यामध्ये आरोग्य विभागातील पण जे आहेत काही पदे आहेत IISR मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहा आपलं जे नर्सिंग ऑफिसरचं पद आहे त्यामध्ये पहा 12 नंबरला या ठिकाणी हे पद आहे स्टाफ नर्सचं, ज्यामध्ये पहा या ठिकाणी तुम्हाला माहिती जी आहे काय काय देण्यात आलेली आहे. पहिलं ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पे लेवल ॲज पर द 7 CPC. पहा, या ठिकाणी सर्वांनाच माहिती आहे 7 CPC म्हणजे कोणत्या अंतर्गत पद सॅलरी पडते, ज्यामध्ये तुम्हाला एज लिमिट जे असणार आहे 38 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता. या ठिकाणी वॅकन्सी जर पाहायला गेलं तर वॅकन्सी या ठिकाणी फक्त एक वॅकन्सी आहे, ती की ओपनसाठी आहे. ओपनसाठी म्हणजे अनरिझर्वसाठी वॅकन्सी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहेत कॉम्पिटेटिव्हची एक्झामची तयारी करतात, त्यांना प्रश्न पडत असतो की सर एक पोस्ट आहे, एक पोस्टसाठी फक्त तुम्ही वॅकन्सीचा अपडेट देत आहे. तर पहा मित्रांनो, तुमचं जे आहे फक्त एकच पोस्ट पाहिजे असते तुम्हाला. पोस्ट हे तुम्हाला जास्त पाहिजे नाहीत. आता कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये नो डाऊट, कॉम्पिटिशन तर प्रत्येक ठिकाणी असतं आहे. कॉम्पिटिशनसाठी तुम्ही स्टडी पण तसा करताय का, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अभ्यास तसा करत असेल तर नो डाऊट तुम्ही अर्ज भरा आणि नक्कीच या ठिकाणी चांगल्या सॅलरीचा तुम्ही या ठिकाणी हकदार होऊ शकता जर तुमचं अभ्यास चांगल्या प्रकारे असेल तर. ठीक आहे, बऱ्याच वेळेस काय असतं, आपला जो अभ्यास चांगला असतो फक्त आपण त्याला टेस्ट करत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला एखादी कंटिन्यू अभ्यास करता, एखादे वर्ष झालं वगैरे कोणती एक्झाम दिली नसेल, कारण DMAR DHS अशात आली नाही, त्यामुळे तुम्ही जे आहेत असे एक्झाम देऊन बघा. यामध्ये सॅलरीचा स्केल वगैरे सर्व गोष्टी चांगल्या असतात. तर पहा, या ठिकाणी पुढं काय देण्यात आलेली माहिती. दुसरं पोस्ट जे आहे फार्मसिस्टसाठी आहे. फार्मसिस्टमध्ये जे आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे पहा, यांचं CPC 5 आहे, म्हणजे यांची सॅलरी जी आहे कमी असणार आहे. एज लिमिट यांना 33 दिलेलं आहे आणि वॅकन्सी पण यांची ही एकच आहे या ठिकाणी फार्मसिस्टसाठी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट जर पाहायला गेलं, जे की पहा या ठिकाणी ॲड्रेस जे आहे तुम्हाला जॉब कुठं करायचा. आता तुम्हाला मोहाली बऱ्याच जणांना माहीत नसेल तर पहा, मोहाली जे असते या ठिकाणी IISR मोहाली नॉलेज सिटी सेक्टर 81 मोहाली पंजाब या ठिकाणी हे तुम्हाला जॉब लोकेशन असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी काय महत्त्वाचं जे आहे क्वालिफिकेशन वगैरे किंवा मग प्रोसेस काय असेल एज्युकेशन क्वालिफिकेशनची. तर पहा, वेतन सर 7 आहे. अनरिझर्वसाठी म्हणजे ओपनसाठी एक जागा सुटलेली आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला ज्या ठिकाणी लीन वॅकन्सी अप टू 2028 हा शब्द दिला आहे, म्हणजे याचा बऱ्याच जणांना अर्थ माहीत असेल. तर सुरुवातीला तुम्हाला जे आहे 31/3/2028 पर्यंत ऑर्डर दिली जाणार आहे. ठीक आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी पहा काय सांगितले, मास्टर्स डिग्री इन 50% मार्क नर्सिंग रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे, त्यानंतर फर्स्ट क्लास जर त्याच्यात नसेल तर फर्स्ट क्लास डिग्री इन BSc नर्सिंग म्हणजे 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे ते, किंवा मग शुड बी रजिस्टर्ड नर्स आणि मिडवाईफ इन इंडियन नर्सिंग काउन्सिल अँड स्टेट नर्सिंग काउन्सिल. ठीक आहे, BSc वाल्यांसाठी अर्ज प्रक्रिया आहे, BSc नर्सिंगवालेच अर्ज करू शकतात. त्यामध्ये अनुभव पण मागितलेला आहे. त्यासोबत तुमचं MNCचं जे आहे रजिस्ट्रेशन पण असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र स्टेट नर्सिंगचं जे आहे 50 बेडेड हॉस्पिटलमध्ये तुमचं एक्सपिरियन्स असणं पण गरजेचं आहे. तो एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी त्यांनी सांगितला आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी जे फार्मसिस्टसाठी आहे, फार्मसिस्टसाठी काय सांगितलं आहे, वेतन स्तर 5 आहे. या ठिकाणी जे आहे 33 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता, ज्यामध्ये तुमचं जे आहे फार्मसी जे आहे हे असणं गरजेचं आहे आणि 5 वर्षाचा अनुभव पण असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर जे आहे तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी की तुम्हाला जे आहे शेवटची तारीख काय असणार आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी नर्ससाठी एक महत्त्वाचं पॉईंट मी आत्ताच सांगितलं होतं, वॅकन्सी against the lien vacancy unreserved, the vacancies against post which is individual holds lien, the lien period will be up to 2028 पर्यंत. the selected candidate has to vacant the post. ठीक आहे, यानंतर तुम्हाला स्वतःला हे वॅकंट करावं लागेल पोस्ट. ठीक आहे, जर वाढवू पण शकतात. ऑल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू रेफर अनेक्झर C फॉर द फर्दर डिटेल. जे आहे ते तुम्हाला मी अनेक्झर C खाली
दाखवतो कशा प्रकारे आहे ते. त्यानंतर पहा या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तो की तुम्हाला फॉर्म भरायसाठी काय प्रोसेस आहे. तर पहा या ठिकाणी तुम्हाला जे आहे वेबसाईटवर जावं लागेल. ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवर जायचं आहे IISER-mohali.ac./institute किंवा मग यावर जाऊन तुम्हाला जे आहे तुमचा अर्ज भरायचा आहे. ISR मोहाली तुम्ही टाका, त्यावर जी वेबसाईट येईल त्यावर जाऊन करिअर ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जो आहे तो अर्ज भरायचा आहे. मित्रांनो ही वेबसाईट आहे. याच वेबसाईटचा स्क्रीनशॉट मारून घ्या जेणेकरून तुम्हाला जे आहे पुढं कामाला येईल फॉर्म भरण्यासाठी. खूप चांगली संधी आहे. सॅलरी खूप चांगली असते यामध्ये. जर कोणी काही पिरियडसाठी जॉब करण्याची इच्छुक आहे बाहेर जाऊन वगैरे तर त्यांच्यासाठी हे चांगला अनुभव असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पहा ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे असणार आहे तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन. सबमिट ॲप्लिकेशन फॉर द प्लीज विजिट हे जे आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं. त्यानंतर जे आहे एज क्रायटेरिया जे आहे या ठिकाणी ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता फीज जे आहे तर फीज पहा या ठिकाणी आहे अनरिझर्वडसाठी जे असणार आहे 1298 रुपये 1100 फीज. त्यानंतर काही GST आहे. त्यानंतर EWSसाठी आहे 708 रुपये. त्यानंतर OBC नॉन क्रिमिनलसाठी आहे 1298 रुपये. त्यानंतर मग STसाठी म्हणजे शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईबसाठी ही जी फी आहे फ्री असणार आहे. त्यानंतर बेंचमार्क डिसेबिलिटी, त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट आणि एक सर्व्हिसमॅन असेल त्यांना पण फ्री असणार आहे फीस. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शेवटची तारीख काय असणार आहे. शेवटची तारीख पहा या ठिकाणी काय दिलेली आहे. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड इन देअर इंटरेस्ट टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन मच बिफोर द क्लोजिंग डेट. क्लोजिंग डेट असणार आहे लास्ट डेट 15/6/2026 म्हणजे आणखीन 1 महिना प्लस या ठिकाणी तारीख आहे. तुम्हाला विचार करा यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर मग तेव्हा तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. ठीक आहे. हे जे आहे अनेक्झर 1 आहे जे की तुमचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे जे सध्या जॉब करत असाल तर. त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला ॲड करायला सांगितलं आहे ते पण तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर आहे या ठिकाणी पहा अनेक्झर C म्हणजे जे आहे डिझायरेबल क्वालिफिकेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ऑलरेडी आपण हे पाहिलेलं आहे. तर पहा या ठिकाणी आपलं स्टाफ नर्सचं जर पाहायला गेलं तर काय सांगितलं पहा या ठिकाणी प्रोव्हाइड केअर जे आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय काम करायचे आहे. पेशंट ॲडमिनिस्ट्रेटिंग मेडिकेशन, ऑब्झर्विंग सिम्टम, प्रोग्रेस, रेकॉर्डिंग इन्फॉर्मेशन, कम्युनिकेटिंग विथ डॉक्टर्स, हेल्थ केअर प्रोव्हाइड कम्युनिकेशन, इमोशनल स्टॅबिलिटी, अटेन्शन टू डिटेल, प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपेबिलिटीज. ठीक आहे. त्यानंतर हे जॉब डिस्क्रिप्शन आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे जॉब डिस्क्रिप्शन करायचं आहे. संपूर्ण माहिती जी आहे यामध्ये आपण जवळपास कव्हर केली आहे. फार्मासिस्ट पण आहे. तर ही संपूर्ण माहिती आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो. खूप चांगलीशी संधी आहे ISR मोहाली ज्यामध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे. खूप चांगली 7th पे अंतर्गत चांगली सॅलरी पण पडते. यामध्ये सॅलरी टोटल किती असेल हे मेन्शन केलेलं नाही आहे पण चांगली सॅलरी पडते यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पहा शेवटची तारीख पण मी ऑलरेडी सांगितलेली आहे. शेवटची तारीख जी आहे त्यामध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर वेबसाईटचं नाव पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळं व्यवस्थित पाहूनच अर्ज भरा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.